पाऊस आलेला आहे तरी कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतो, काय सांगाल सर? आज खऱ्या अर्थानं पंकजाताई येणार आहेत म्हणून संपूर्ण पाथर्डी नटली होती आणि वरुण राजानं सुद्धा वर्ण आशीर्वाद दिले। हे आशीर्वाद प्रेमाचे आशीर्वाद आहेत। खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडे साहेबांनी वर्ण ह्या सभेला आशीर्वाद दिलेत आणि सुजय विखे पाटील परत एकदा खासदार म्हणून पुढे या ठिकाणी संसदेमध्ये जावेत यासाठी म्हणून परमेश्वरांनी दिलेले या ठिकाणी आशीर्वाद आहेत। आणि येणाऱ्या 13 तारखेला मताचा पाऊस भाजपच्या मतपेटीमध्ये पडेल याच्यासाठीचे ते संकेत आहेत। या ठिकाणी बरेचसे तरुण म्हणतायत की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जसं आपण म्हटलं जाते कवितेमध्ये त्याप्रमाणे तुम्ही दिलेला शब्द पाळलाय, काय सांगाल? नाही, मी आत्मीयतेने सांगेन, मित्र म्हणून तर मी आलोयच, पण मी संसदेमध्ये त्यांचं काम पाहिलं। एकदम तळमळीचा कार्यकर्ता, सामान्य माणसाचं हित जपणारा, देशाचं धोरण समजून घेणारा आणि या देशाला विकासात्मक आणि रचनात्मक काम करत असताना संसदीय राजकारणामध्ये जी माणसं असली पाहिजेत त्याचा दर्जा काय असला पाहिजे आणि भविष्य काळामध्ये या देशाच्या लोकशाहीला आणखी प्रगल्भ कशा पद्धतीने करायला पाहिजे याची संपूर्ण अभ्यास आणि नीती माहिती असणारा एक युवक चेहरा, अनेक आश्वासक तरुण या ठिकाणी ह्या जिल्ह्यातनं आपण सर्वांनी निवडून दिला आणि लोकसभेचे माझे सहकारी म्हणून त्यांनी केलेलं काम मी डोळ्यानं पाहतोय, त्यांची धडपड मी डोळ्यानं पाहतोय आणि माझं कर्तव्य आहे की अशा एखाद्या तरुणाला ज्यावेळी या ठिकाणी महाराष्ट्र उचलून धरतोय, हा तरुणांचा महाराष्ट्र आहे, हा शिवबांचा महाराष्ट्र आहे, मावळ्यांचा महाराष्ट्र आहे, हा गोपीनाथ गडातनं तयार झालेला या ठिकाणी महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये या तरुणांना बळ देण्यासाठी म्हणून आमच्यासारखे तरुण गावागावामध्ये त्या ठिकाणी जातील। सुजय विखेंसारखे जे या ठिकाणी तरुण राजकारणामध्ये आहेत ते टिकले पाहिजेत, वाढले पाहिजेत आणि त्यांच्या पाठीशी पाठबळ निर्माण झाले पाहिजे यासाठी माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे। या ठिकाणी आपल्यासोबत धैर्यशील माने होते आणि तरुणांचा या ठिकाणी तुम्ही उत्साह पाहू शकता। त्यांनी आपल्या जनहित मराठीला प्रतिक्रिया दिली आहे। अविनाश बुटेसह मी KB शेख या ठिकाणी जनहित मराठीसाठी, धन्यवाद। निश्चितच मनापासून आनंद होतोय की जे काही सर्वसामान्य कुटुंबामध्ये आपण राहतो आणि सर्वसामान्य कुटुंबाचे जे काही आता आज तुम्ही याची भव्यदिव्य सभा बघा आणि आपल्या जे काही पंकजाताई मुंडे आहे ज्यांचे आशीर्वाद स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील असतील यांनी जे काही बरोबर सर्वसामान्य जनतेसाठी काम केलेलं आहे आणि आजचं वातावरण एवढं पावसाळी असूनसुद्धा चॉपरच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर स्वतःचा जीव धोक्यात घालून पंकजाताई स्वतःच्या भावासाठी इथं आलेले आहेत। त्याच्यामुळे निश्चित हा विजय निश्चित आहे आणि जे काही पुढचे मागचे जे 5 वर्ष काम केलं हे काम करत असताना राहिलेले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी सुजय विखे पाटील निश्चितच ते पूर्ण करतील अशी आमची विजयाची सभा होती। या ठिकाणी आपल्यासोबत शालिनीताई होत्या जनहित मराठीसाठी, माझ्यासह अविनाश बुटे या ठिकाणी आहेत। ताईंनी ही विजयाची सभा होती असे सांगितले आहे, मनपूर्वक धन्यवाद। सुजय विखे व निलेश लंके यांची लढत होणार आहे, काय वाटते कोण जिंकेल? सुजयदादाच। का बरं, काय काम आहे सुजयदादांचे? सुजयदादाचे भरपूर कामं आहेत, इथल्या स्थानिक आमदार मोनिकाताईचे भरपूर कामं आहेत आणि आता पंकजताई आल्यामुळे तर विषयच नाही राहिला। पाथर्डी तालुक्यामध्ये सुजयदादांचं एखादं काम सांगता येईल? आता आम्ही शेवगाव तालुक्यातले सांगू भरपूर आमच्या गावातले त्याचे सांगा एखादा शेवगाव तालुक्यात। आमच्या गावात आता दलित वस्ती करता भरपूर काम आले आहेत आणि आता पुन्हा एक हायमॅक्स, पुन्हा आपला डिजिटल बोर्ड शाळेकरता PM ब्लॉक 8 लाखाचं आमच्या गावात स्वतः आमच्या प्रॉपर गावामध्ये दिलं। काय नाव तुमचं? सुधीर जायभाई। या ठिकाणी आणखीनही आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत। पावसाचं वातावरण सुंदर पद्धतीनं तयार झालंय, पाऊस या ठिकाणी पडत होता तरी देखील कार्यकर्ते या ठिकाणी ठामपणे उभा होते। काय आपल्यासोबत काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। पावसाचं वातावरण सुंदर पद्धतीनं आहे आणि पंकजाताई या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। काय म्हणतायत कार्यकर्ते आपण जाणून घेऊयात। काय वाटतं दादा, सुजयदादांचा प्रचार या ठिकाणी करण्यासाठी पंकजाताई आल्या होत्या, काय वाटतं? पंकजाताई आल्या म्हणजे आमचा विजय हा निश्चितच आहे। आमच्या शेवगाव पाथर्डीतून पंकजाताईला मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे आमचा विजय आजच फिक्स झालेला आहे। या ठिकाणी पावसाचं वातावरण असताना देखील कार्यकर्ते गेलेले नाहीत, काय सांगाल दादा? हे लोकनेते मुंडे साहेबावरलं प्रेम आहे। किती पाऊस झाला, गाडी झाल्यास तरी लोक हल्ले नसते आणि विशेष असा आहे आपल्या लायलानगर दक्षिणचे लोकप्रिय उमेदवार सुजय विखे यांना निवडून का द्यायचं आहे, मोदी साहेबांना पंतप्रधान का करायचं आहे? का आपण सर्वांना माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये काही लोक आपल्या सैनिकावर दगडफेक करायचे, चिखलफेक करायचे। जेव्हापासून 370 कलम हटवले बसून आता एकाची ताकद नाही बाहेर यायची, कोणाची दगडफेक करायची कोणाची ताकद नाही। त्याच्यामुळे आपलं देशाकरता मोदीजी फार गरज आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्याकरता सुजय विखेची खास गरज आहे। दोन्ही विजय आजच पक्के आहेत, बीड आणि अहिल्यानगर। परंतु निलेश लंके आरोप करतायत की भारतीय जनता पार्टी ही जातीपातीचं राजकारण करते, याच्या संदर्भात काय सांगाल? भारतीय जनता पार्टी ही कधीच जातीपातीचं राजकारण करणारी पार्टी नाही। ती पार्टी फक्त हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे जाणारी पार्टी, सगळ्या लोकांना सरसमान धरणारी पार्टी। पण कसं हिंदू धर्म थोडा धोक्यात आला होता, मोदी साहेब आल्यापासून हिंदू धर्माला अतिशय चांगल्या पद्धतीचा वाव मिळालेला आहे। या ठिकाणी पाथर्डीमध्ये आज सभा संपन्न झालेली आहे आणि काही कार्यकर्ते आपल्यासोबत या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर जनसामान्य या ठिकाणी आहे। पंकजाताईंची सभा या ठिकाणी संपन्न झाली। मराठीसाठी मी KB शेख, अविनाश बुटेसह या ठिकाणी मनपूर्वक